रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने वेगवेगळ्या मार्गात आणि वेगवेगळ्या विषयामध्ये शेतकऱ्याची फसवणूक चालवलेली आहे। कर्जमाफी वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या सातबारावर जे शेती उपयोगी कर्ज आहेत ती सर्व कर्ज माफ झाले पाहिजेत। मग ते पतसंस्थेचा असो, खाजगी बँकांचा असो, सरकारी बँकांचा असो, DCC बँकाचा असो, परंतु तसं होत नाही आणि तात्पुरती मलमपट्टी देवाभावानी चालवलेली आहे। म्हणून आज मी या ठिकाणाहून विनंती करीत आहे की आम्हाला जसं तुम्ही कर्जमाफीचं गाजर दाखवलं, कर्जमुक्ती केली नाही, त्याप्रमाणे आम्ही गाजर आंदोलन करत आहोत आणि 1 महिन्यात जर या ठिकाणी आमचा सातबारा कोरा झाला नाही तर 1 महिन्यानंतर मी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांना पोस्टाद्वारे मुळा पाठवण्याचं काम करीन, एवढे या ठिकाणी नोंद घ्यावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी जी योजना आलेली आहे ती फसवी योजना आहे, कारण की त्यामध्ये भरपूर मोठ्या जाचकाठी आहेत, ज्यामुळे बहुतांश शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे सरकारनं एकंदरीतच शेतकऱ्यांना गाजर दाखवलेला आहे कर्जमाफीचं। आमची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। त्याचबरोबर आम्हाला कर्जमाफी नव्हे, आम्हाला कर्जमुक्ती हवी आहे। सरसकट कोरा झाला पाहिजे ही प्रमुख मागणी। या मागणीसाठी आज आम्ही या सरकारनं शेतकऱ्यांना गाजर दाखवलेला आहे, त्याचा निषेध म्हणून गाजर वाटप करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शेतकरी पुत्र सामाजिक कार्यकर्ते या शासनाचा धिक्कार करत आहोत। शेतकऱ्यांचा सरसकट मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला गाजर द्यायचं काम कोरा झाला या पाहिजे सरकारने केलेलं आहे।